लेकराची माती दगड कोसळून कुटुंब जखमी। पोटच्या लेकराला वाचवण्यासाठी गमावले वडिलांनी प्राण, तर आईला गंभीर दुखापत। अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे। गडाखाली कोसळल्याने हसता खेळता संसार उद्ध्वस्त झालाय। या दुर्घटनेत आपल्या 1 वर्षाच्या पोटच्या लेकराला वाचवण्यासाठी वडिलांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। झालेल्या दुर्घटनेत गुलाम बादशाह सय्यद या 35 वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय, तर त्याची 30 वर्षीय पत्नी समीरा गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। श्री मलंगगड परिसरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता। आज सकाळी 6च्या सुमारास श्री मलंगगडाच्या उंच शिखरावरून दगड कोसळून खाली आले। निखळून आलेले मोठमोठे दगड पायथ्याशी असलेल्या घरावर कोसळले। दगड कोसळण्याचा आवाज होताच दोन्ही पती पत्नीने आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कवटाळून धरले। मोठमोठ्या दगडांचे घाव झेलत पित्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लेकराचा बचाव केला। यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही पती पत्नीला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता गुलाम सय्यद यास मृत घोषित करण्यात आले, तर 1 वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे। श्री मलंगगडावर जवळपास 400 ते 500 कुटुंबाची लोकवस्ती आहे। आमच्या जीविताला धोका असून गडावरच सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करून द्यावे अशी स्थानिक रहिवाशांसह मृतकाच्या वडिलांनी मागणी केली आहे। इतने सालों से कभी इतना बड़ा पत्थर नहीं गिरा है। पहले भी गिरता था छोटे मोटे, तो बहुत बड़ी खतरा हुई है, जान भी जाना पड़ा। लेकिन आप आगे चल के जरा कुछ न कुछ, आप बड़े लोग हैं, कुछ सुविधा करो। फाड़ के ऊपर आज मेरा बच्चा गया है, जाने दो, उसकी मर्जी है, लेकिन दूसरों के घर का तो भला हो जाए भाई। आप लोग बड़े बड़े हैं, आप लोग कुछ तो इसका इंतजाम करो। हम लोग यहाँ से चले जाएंगे ना, हाजी मलंग में रहेंगे, पण जगह दूसरी जगह एक 10 बार करके देंगे। घरकुल भी आया था अपना, हमको गली चले पडलेली आहे लंबी ओढी साईडला, तर यांना काय ना काय तिथं उपयोग करून द्यायला पाहिजे। आता रोज कमवून रोज खाणारे माणसं एकदा गड पडला तर बनवू शकत नाही, तर असं काय आपल्या शास्त्राने विनंती काय ना काय आम्हाला मदत करावी। हा आपले साहेब पण सांगत आमचे, आणि श्रीकांत शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो, बघूया ना आमचे बरोबर ट्रस्टची जागा लिहिलेली पडलेली आहे लंबी ओढी साईडला, तर यांना काय ना काय तिथं उपयोग करून द्यायला पाहिजे। आता रोज कमवून रोज खाणारे माणसं एकदा गड पडला तर बनवू शकत नाही, तर असं काय आपल्या शास्त्राने विनंती काय ना काय आम्हाला मदत करावी। हा आपले साहेब पण सांगत आमचे, आणि श्रीकांत शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो, बघूया ना आमचे बरोबर। त्याच दरम्यान शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। त्याचबरोबर कुटुंबियांची भेट घेत शासन स्तरावर पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी मृतकांच्या कुटुंबियांना दिले। येथील स्थानिकांचे पुनर्वसन व्हावे, दुर्घटना पुन्हा होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करून शासनाने वेळीच दखल घ्यायला हवी, असे यावेळी महेश गायकवाड म्हणाले। या मलंगगड ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। लहान मूल एक परिवार या ठिकाणी त्या दरडच्या कचाट्यामध्ये सापडलं आहे, आणि त्या लहान बाळाचा जीव वाचवतानाच त्याच्या वडिलाचा मृत्यू झालेला आहे, त्याची आईसुद्धा जखमी झालेली आहे। ही घटना थोडक्यात झालेली आहे, पण इथली जी परिस्थिती पाहता, या दऱ्याखोऱ्यातली परिस्थिती पाहता इथे अशी घटना होऊ शकते। मला वाटतं पुनर्वसनची या इथल्या विभागातल्या जेवढे घरं आहेत त्यांची पुनर्वसन झालं पाहिजे, कारण की निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी जाऊ नये। आज एका घरावरती पडले, दुसऱ्या घरावरती पडेल, तिसऱ्या घरावरती, म्हणजे मोठी दुर्घटना होऊ शकते या ठिकाणी। त्यामुळे शासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी वेळीच दक्षता घेऊन या ठिकाणी लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे। संदेश धाबणे, आदिराज मीडिया, श्री मलंगगड विभाग, अंबरनाथ, कल्याण।